विजय झालेला आहे। 14 वर्षांनंतर महायुतीला या ठिकाणी सत्ता मिळवता आलेली आहे। खेडमध्ये 21 पैकी 21 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत। 3 भाजप तर 18 जागांवर शिवसेना विजय झाली आहे। खेडमध्ये माधवी बुटाला नगराध्यक्षपदी निवडून आल्या। तिकडे येवल्यामध्ये अजित पवार गटाने आघाडी घेतली। राजेंद्र लोणारी नगराध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवर आहेत। पाचोरा नगर परिषदेमध्ये मात्र भाजपला धक्का बसलाय। किशोर पाटील यांची पत्नी करण तिथे आघाडीवर आहे, तर त्या पाठोपाठ येवल्यामध्ये अजित पवार गट सध्या आघाडीवर आहे आणि तिथे त्यांना यश मिळवता येतं का हे पाहायचं आहे। राजेंद्र लोणारी नगराध्यक्षपदासाठी या आघाडीवर आहेत। पाचोऱ्यामध्ये नगर परिषदेमध्ये मात्र भाजपला धक्का सहन करावा लागू शकतो। तर किशोर पाटील यांची पत्नी आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळतंय, त्यामुळे भाजपला या ठिकाणी मोठा धक्का। येवल्यामध्ये अजित पवार गट आघाडीवर आहे, तर येवल्यामध्ये अजित पवारांचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। राजेंद्र लोणारी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। खेडमध्ये महायुतीचा मोठा विजय झालाय। 14 वर्षांनंतर महायुतीला या ठिकाणी सत्ता मिळालेली आहे। खेडमध्ये 21 पैकी 21 जागांवर महायुतीचे उमेदवार विजय झाले। 3 भाजप आणि 18 शिवसेना उमेदवार या ठिकाणी विजय झालेत। तर खेडमध्ये माधवी बुटाला या नगराध्यक्षपदी महायुतीच्या उमेदवार विजय झाल्या आणि अनेक ठिकाणी महायुती एकत्रित लढत नसली तरी सुद्धा मात्र खेडमध्ये सागर म्हणावं लागेल महायुती एकत्रित इथे विजयी म्हणून निवडून आली आहे। महायुतीचा विजय झालाय। 14 वर्षांनंतर खेडमध्ये सत्ता आली आहे। खेडमध्ये 21 पैकी 21 जागांवर इथे महायुतीची सत्ता आलेली आहे। 3 भाजप आणि 18 शिवसेना नगरसेवक हे इथे निवडून आलेत। नक्कीच। तर आणि कुठल्याही क्षणी आता भाजपचं शतक या ठिकाणी भाजपचं शतक झालेलं आहे। भाजप आता 100 जागांवर सध्या आघाडीवर आहे। शिवसेना 39 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 28 जागांवर, तर 222 जागांचे आघाडी किंबहुना काही निकाल देखील यायला सुरुवात झालेली आहे। 288 पैकी 223 जागांची आघाडी आणि यामध्ये आपण पाहतोय की भाजपनं आपलं शतक केलेलं आहे। भाजप 100 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 39 आणि अजित पवार गट 28 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे भाजपनं पहिल्या 1.5 तासामध्ये शतक गाठल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर साताऱ्यामध्ये 5 भाजपचे नगराध्यक्ष विजय झालेत। यामध्ये विभाजन असं आहे, मेढा, अहमदपूर, म्हसवड, वाई, मलकापुरात भाजप विजयी झाली आहे। साताऱ्यामध्ये मोठं यश भाजपला मिळालंय। 5 भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत। मेढा, अहमदपूर, त्या पाठोपाठ वाईचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। शिर्डीमध्ये महायुतीचे 20 नगरसेवक हे विजयी झालेत, मात्र 3 अपक्षांचा या ठिकाणी विजय झालाय, हे विशेष आहे। नक्कीच। तर शिर्डीमध्ये कोपरगावमध्ये देखील आपण पाहतोय भाजपचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। संगमनेरमध्ये सेवा आघाडीचे 10 नगरसेवक या ठिकाणी विजयी झालेले आहेत। शिर्डीमध्ये महायुतीचे 20 नगरसेवक विजयी झालेले आहेत।